वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो। गुरु कोण कोण असतो? सगळ्यात पहिला गुरु देव बाप्पा। सगळ्यात पहिला गुरु देव बाप्पा, त्याच्यानंतर आपली मम्मी पप्पा। मम्मी पप्पा गुरु आहेत हा। मम्मी पप्पांना मारायचं नाही, कोण मारतो रे इकडे? मम्मी त्याचे केस खेचतो आणि मम्मी असं मारतो। कोण कोण आहे सांग? हात रेज करा। मारतो ना तू? मम्मीचे केस खेचतो? कोण कोण खेचतो? म्हणजे तुम्ही सगळेच चांगले मुलं आहेत, म्हणजे तुम्ही कोणी मम्मीला मारत नाही। ओके, तर मम्मी आणि पप्पा कोण आहेत? गुरु आहेत। ओके, त्याच्यानंतर कोण गुरु आहेत सांगा? टीचर्स। व्हेरी गुड, व्हेरी नाईस। क्लॅप फॉर हार्दिक, क्लॅप फॉर हार्दिक। ओके, तर सर्वात पहिले गुरु आहे देव बाप्पा। देव बाप्पाच्या नंतर गुरु असतात आपले मम्मी आणि पप्पा, त्याच्यानंतर गुरु असतात सगळ्या टीचर। गुरुला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? टीचर। ओके, तर तुम्हाला आता मी छान गोष्ट सांगू। कुणाला गोष्ट ऐकायची आहे? हा, तुम्हाला आजूबाजूला खाजावलेला दिसायला नाही पाहिजे कोणी। हात असा जॉईन करा। आता ही गोष्ट जी आहे ना बेटा, ती आहे महाभारतातली। कशाची गोष्ट आहे? महाभारत काय होतं? महाभारत आपला ग्रंथ आहे ना, माहितीये का? आपला ग्रंथ आहे महाभारत। ओके, तर त्या महाभारतातली छोटीशी गोष्ट आहे, गुरुची गोष्ट। मी ते तुम्हाला आता सांगणार आहे। ओके, तुम्ही जाऊन ते घरी सांगायची गोष्ट असतं। केअरफुली ऐका, एकदम नाही कळलं की परत परत विचारू शकता तुम्ही। कसं ऐकायचं? अद्वैत केअरफुली कानाने ऐकायचं आणि सेम टू सेम गोष्ट जाऊन परत मम्मीला समजावायची। मम्मी विसरली असेल, मम्मीला सगळं आठवण करून द्यायचं महाभारतातल्या गोष्टी। चालेल? चालेल, स्टार्ट। हा, तर महाभारतामध्ये ना 5 राजकुमार होते। कोण होते? त्या 5 राजकुमारांची नावं काय होती माहितीये? पहिल्याचं नाव काय होतं? युधिष्ठिर। रिपीट आफ्टर मी। पहिल्याचं नाव काय होतं? दुसऱ्याचं नाव काय होतं? भीम। भीम भीम म्हणजे एकदम ताकदवर। कळलं? पहिलं होते युधिष्ठिर, बुद्धिमान। भीम ताकदवर। त्याच्यानंतर अर्जुन। अर्जुन आर्चरी मध्ये एकदम नंबर 1। ओके, आणि होते नंतर चौथेचे होते दोघे, नकुल आणि सहदेव। नकुल आणि सहदेवचं काय वैशिष्ट्य होतं? ते खूप सुंदर होते। कसे होते? हँडसम, सुंदर। तुम्ही कसे आहात तसे होते ते, सुंदर। ठीक आहे? ओके, हा, कळलं तुम्हाला? 5 भाऊ ते राजकुमार होते। तर ते आपल्या गुरुकडे शिकायला जायचे। काय करायला जायचे? तुमचे गुरु काय काय शिकवतात? काय काय शिकवतात ते लोक? ABCD शिकवतात, नंबर शिकवतात 1 2 3 4, ऍक्टिव्हिटी शिकवतात, प्रेयर शिकवतात, सॉन्ग शिकवतात, आणि भरपूर काही शिकवतात। तसे ते त्यांच्या गुरुकडे शिकायला जायचे। तर त्यांचे गुरु त्यांना असे बाण मारायला शिकवायचे, आर्चरी शिकवायचे, बाण मारायला शिकवायचे। कारण का ते राजकुमार होते। राजकुमार कुठे जायचे? लढायला जायचे। त्यांना देशाची रक्षा करायची असायची ना सैन्यामध्ये। तर एक दिवशी काय झालं, त्यांचे जे गुरु होते त्यांनी एक विचार केला की यांचा पण एक एक्झाम घेऊया। आता थोड्या दिवसांनी तुमचा पण एक्झाम आहे, पण टीचर तुम्हाला काय काय प्रश्न विचारते की नाही, मग तुम्ही उत्तर देता। सेम तसं त्या गुरुनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं, एक्झाम घ्यायचं ठरवलं। एक्झाम घेत असताना त्यांनी सगळ्यात पहिलं कोणाला बोलवलं? मोठ्या भावाचं नाव काय होतं? युधिष्ठिर। सगळ्यात पहिलं त्यांनी मोठ्या भावाला युधिष्ठिरला बोलवलं। ठीक आहे, युधिष्ठिरला बाण दिला। बोले युधिष्ठिरला की युधिष्ठिर तुला तिकडे काय दिसतंय? तर युधिष्ठिर बोलला, गुरुजी मला तिकडे झाड दिसतंय, झाडाची पानं दिसतायत, आजूबाजूला सगळं परिसर दिसतोय, तुम्ही दिसताय, सगळे दिसतंय आणि पक्षी पण दिसतोय। मग गुरुजी काय बोलले?
ये तू इकडे बाजूला बस, ठीक आहे. मग त्याने दुसऱ्या भावाला बोलवलं. त्याचं नाव काय होतं? आता बोला, त्याचं नाव काय होतं? सेकंड ब्रदरचं नाव काय होतं? भीम. सेकंड ब्रदरचं नाव काय होतं? भीम. आणि भीमला बोलवलं. भीम घे बाण आणि आता मला सांग तुला काय दिसतं? तो म्हणाला की मला झाड दिसतोय, झाडावर पानं दिसतायत, तुम्ही दिसताय, माझे भाऊ दिसतात आणि मला त्या झाडावर एक पक्षी पण दिसतोय. तो उसने बोला ठीक है आ जाओ इस साइड बैठो. फिर उसके बाद उन्होंने किसको बुलाया? तीसरे ब्रदर को, अर्जुन. थर्ड ब्रदर्स नेम वाज अर्जुन. सो ही कॉल्ड अर्जुन. अर्जुन ने बोला अर्जुन आपको वहाँ पे क्या दिखता है? अर्जुन ने क्या बोला? गुरुजी मुझे वहाँ पे सिर्फ एक बर्ड दिखता है, बर्ड पक्षी दिखता है और उसका आँख दिखता है. क्या दिखता है? आँख. तो गुरुजी ने बोला अच्छा ठीक है बाण मारो. और उसने बाण मारा और जाके वो बाण किधर लगा? त्याच्या डोळ्यात लागला पक्षाच्या. का लागला? कारण गुरुजी जो अर्जुन होता तो खूप छान शिक्षक होता, त्याचा फोकस होता. त्याला जेव्हा कोणी शिकवायचं ना गुरुजी तर तो इकडे तिकडे असं असं नाही करायचा, तर तो काय करायचा? असं बसायचा आणि त्याचं लक्ष कुणाकडे असायचं? गुरुकडे असायचं. मग तुम्हाला गुरु अर्जुन सारखं शिष्य बनायचंय की बाकीच्यांसारखं बनायचंय इकडे तिकडे असं बघणार आहे? कुणासारखं शिष्य बनायचंय? अर्जुन सारखं. कुणासारखं शिष्य बनायचंय? अर्जुन सारखं. कारण अर्जुनचा फोकस एकच होता, त्याला फक्त ते काय होता? पक्ष आणि पक्षाचा डोळा. ठीक आहे. अशा प्रकारे अर्जुन जिंकला. कळली गोष्ट? काय वाजवा मग?